स्वातंत्र्य दिन आणि अमरावती महानगरपालिकेच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावेत आणि नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। आज महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये रक्तदान करताना मला अतिव आनंद होत आहे। आपण सगळ्यांनीच हे रक्तदानाचं पुण्यकर्म करावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील। धन्यवाद। यावेळी महापौर श्रीचंद तेजवाणी, मनपायुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिराला उपस्थिती लावली। अमरावती महानगरपालिकेचा वर्धापन दिन 15 ऑगस्ट या दिवशी साजरा होणार आहे। त्या दृष्टीने 3 दिवसीय कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेला आहे। काल वृक्षारोपण झालं, आज ब्लड डोनेशन आहे आणि उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे। माझ्या मते ब्लड डोनेशन हा अतिशय महत्वाचा आणि जनरल लोकांचं कर्तव्य असल्यामुळे महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच सर्व नगरसेवक यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत। माझी सर्वांना विनंती राहील की सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून ब्लड डोनेशन करावे आणि हे जे राष्ट्रीय कर्तव्य आहे यामध्ये सहभाग घ्यावा। विशेष म्हणजे या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले। रक्त आणि लघवी तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग आणि त्वचा रोग तपासणी करण्यात आली। आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अमरावती महानगरपालिकेने हा उपक्रम हातात घेतला। मी आयुक्त मंगेशजी गोंदावले यांच्याशी बोलत होतो, महापौरांशी बोललो की हे अतिशय अभिनंदनीय काम आपण केलेलं आहे। कारण रक्तदान शिबिर आहे, राष्ट्रीय अवयव दानाचं जनजागृती आहे, त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आहे। आपल्या कर्मचाऱ्यांचं तुम्ही काही स्पर्धा पण घेतलेल्या आहेत आणि उद्या सगळ्या नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे। हर घर तिरंग्याचं सुद्धा आपण अतिशय मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये कार्यवाही केलेली आहे आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहनच केलेलं आहे की 13, 14, 15ला प्रत्येकाच्या घरावर तिरंगा असला पाहिजे। तिरंगा असणं आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि प्रत्येक कार्यालयावर, प्रत्येक घरावर आपल्या दुपट्टा म्हणून सुद्धा तिरंग्याचा दुपट्टा आपण घालू शकतो। जिथे जिथे आपलं राष्ट्रचिन्ह आपल्या जवळ राहील तेवढा आपला सन्मान वाढेल। महिलांकरिता विशेष सुविधा म्हणून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी पेप्समियर टेस्ट आणि स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली। आपल्या सर्वांना माहिती आहे की महानगरपालिका गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती, आयुक्ताच्या माध्यमातून महानगरपालिका चालत होती आणि त्यातून आज यावर्षी आता आपल्या महानगरपालिकेमध्ये सत्ता आणि महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून आपण सगळेजण अमरावती शहराचा विकास व्हावा म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी गेल्या 43 वर्षामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये जी काही कामं झाली त्याच्या माध्यमातून त्याचा सुद्धा लेखाजोखा घेण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल सर्व महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। कारण शेवटी आपण काम करत असताना सगळेजण आपण काम करत असतो आणि काम करत असताना आपण ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्याचा सुद्धा सत्कार व्हावा। महापौरच्या काळात कोणते कामं झालं आपण प्रत्येक महापौराचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करणार आहे। आणि शेवटी आपली अमरावती महानगरपालिका ड वर्गामध्ये आणि ड वर्ग असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेची उत्पन्न फारच कमी आहे। फक्त आपण टॅक्सच्या भरोश्यावर आयुक्तासह आपण चालत असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त पैसा शासनाकडनं आणण्याचा प्रयत्न केल्याने अमरावती शहराचा जो काही विकास दिसत आहे आपल्याला आपण त्या माध्यमातून पाहतो। म्हणजे अमरावती महानगरपालिकेचं जे काही लोड आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अमरावती महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवलं पण पाहिजे म्हणून अविनाश भाऊंना सांगितलं फक्त टॅक्सच्या भरोश्याने आपण विजन ठेवलं पाहिजे। कारण आता आपली सगळी बॉडी आली आहे आणि या बॉडीच्या माध्यमातून आपण फक्त शासनाकडे न लक्ष ठेवता आपल्या अमरावती शहराचा विकास करत असताना आपण म्हटलं की पर्यटन स्थळ आपण करणार आहे। ठीक आहे, पर्यटन स्थळ आपल्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि त्या जागेच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून
या ठिकाणी आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रस्ताव तयार करा आणि महानगरपालिकेचं उत्पन्न आपल्याला कसं वाढवतं यासाठी आपण काय केलं पाहिजे हा सुद्धा नवीन प्रस्ताव आपण या ठिकाणी तयार करा आणि अमरावती शहराचं हे स्वच्छ सुंदर आणि चांगलं कसं यासाठी डिजिटल प्रयत्न करू. या शिबिरात बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा राखी तयार करण्यात आली. तसेच देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांमुळे परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झालेत. वर्षों के बाद में आज वर्धापन दिवस मनाने की जो संकल्पना हम सभी के जहन में आई, मैं सभी का तहे दिल से धन्यवाद करता हूँ. मंच पर उपस्थित आमदार साहब, आयुक्त साहब, सभी नगर सेवक, प्रतिनिधि, जनप्रतिनिधि, अधिकारी, कर्मचारी वर्ग. यह संकल्पना आते से ही जब कार्यक्रम की रूपरेखा बनाई गई तो उसमें सबसे प्रथम दिया गया कि सामाजिक कार्य क्या करना चाहिए जिससे पब्लिक को हमारे साथ में जुड़ने का मौका मिला. सबसे अच्छे ये कार्यक्रम लिए गए, तिरंगा रैली की गई. आज से बड़े स्वरूप में रक्तदान शिविर, आरोग्य शिविर दिया गया है. सभी कार्यक्रम की बड़े दिल से और अपने स्वर से इच्छा से सभी जने इसमें सहयोग कर रहे हैं. मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. अधिकारी को उनका बहुत बहुत धन्यवाद. अमरावती महानगरपालिकेचा 44वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. अमरावती महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत जितके महापौर झालेले आहे, जितके उपमहापौर झालेले आहे, यांचा सत्कार सोहळा आज अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी मोठी यंत्रणा आरोग्य शिबिरासाठी तयार करण्यात आली होती. याचा मोठ्या संख्येने शहराच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला. उद्या 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिवस, त्याची सुद्धा तयारी या ठिकाणी होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य संगीताचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मुंबईवरून खास कलाकार यासाठी आलेले आहे. यामध्ये आज सर्व अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके, विधान परिषदचे आमदार संजय खोडके, त्याचप्रकारे बडनेराचे आमदार रवी राणा आणि जिल्ह्याचे अजून आमदार सुद्धा यांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे अमरावतीचे महापौर, उपमहापौर यांनी आणि नगरसेवक हे सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले असून या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी सुद्धा रक्तदान केले असून महानगरपालिकेचा वर्धापन दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मी कॅमेरा पर्सन सादात सोबत नितेश किंबेदार, सिटी न्यूज, अमरावती.